मराठी क्राईम स्टोरीजच्या या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण आज बेनझीर भुट्टो हत्याकांड याबद्दल जरा माहिती घेणार आहोत. बेनझीर भुट्टो याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. त्या पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. 1988 मध्ये त्यांना पाकिस्तान सारख्या कर्मठ इस्लामिक देशाने पंतप्रधान होण्याची संधी दिली होती. परंतु लोकशाहीसाठी लढणाऱ्या आणि जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या असा त्यांचा चेहरा तिथं असतानाही 27 डिसेंबर 2007 या दिवशी सायंकाळी 5:15 वाजता त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तर आपण थोडक्यात त्यांची राजकीय कारकीर्द आणि इतर माहिती पाहूया. बेनझीर भुट्टो या पाकिस्तानातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणून गणले जातात. पाकिस्तान पीपल्स पार्टी या पार्टीच्या ते नेत्या होत्या. त्यांनी चक्क 2 वेळा पाकिस्तान सारख्या कर्मठ देशाचं पंतप्रधान पद सांभाळलं होतं. अर्थात भारताबद्दल आणि भारताविषयीचे त्यांच्या विचार याबद्दल मतमतांतरे आहेत. अनेक वेळा त्यांच्यावर या प्रकरणी टीकाही झालेली आहे. परंतु संबंधित देशातील या एक महत्वाच्या राजकीय नेत्या होत्या, हे आपण नाकारू शकत नाही. त्यांचे वडील होते जुल्फिकार अली भुट्टो. जुल्फिकार अली भुट्टो हे सुद्धा अगोदर पंतप्रधान होऊन गेले होते. त्याच्यामुळं त्यांनी त्यांची मुलगी जी बेनझीर आहे तिला छान पद्धतीने शिकवलं. तिला युरोपमध्ये शिकण्याची संधी मिळाली. त्यामुळं तिच्या काही राजकीय धारणा घडल्या. बेनझीर भुट्टो यांचा जन्म 21 जून 1953 रोजी कराची येथे झाला. त्यांचे वडील होते जुल्फिकार अली भुट्टो. जुल्फिकार अली भुट्टो यांनी 1967 मध्ये पाकिस्तान पीपल पार्टीची स्थापना करून पाकिस्तानमध्ये समाजवादाची तत्व रुजवण्यासाठी आणि गरीब व मध्यमवर्गीय यांच्या हक्क यांच्यासाठी लढण्याचा विचार म्हणून ही पार्टी स्थापन केली होती. त्यांची मुलगी बेनझीर हिला हार्वर्ड विद्यापीठात शिकण्याची संधी त्यांनी दिली. तिथं राजकारण आणि फिलॉसॉफी याचं शिक्षण तिने पूर्ण केलं. त्यानंतर पुढे 1970 मध्ये त्या तिकडे असतानाच इकडे जुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानात राजकारण करत होते. 80च्या दशकात बेनझीर यांनी पाकिस्तान पीपल पार्टीमध्ये एक कार्यभार स्वीकारला आणि जनतेसमोर त्यांनी नवीन विचार मांडण्यास सुरुवात केली. 88 साली पाकिस्तान प्रथमच लोकशाही प्रक्रियेने त्या पंतप्रधान झाल्या आणि पाकिस्तान येथील पहिल्या पंतप्रधान म्हणून त्यांना ओळखले जाते, पहिल्या महिला पंतप्रधान. परंतु दरम्यानच्या काळात पाकिस्तानमध्ये पुन्हा आपल्याला माहितीच आहे, तिथं सैन्य लष्कर खूप राजकारणामध्ये सक्रिय असतो, त्यांचा हस्तक्षेप असतो, ते खूप कर्मठ असतात. इस्लामिक मूलतत्ववादी म्हणजे इस्लामिक दहशतवादी आणि लष्कर अशी मिळून तिथे सत्ता चालते. इस्लामिक देशांमध्ये अशा पद्धतीने सगळीकडे सर्रास त्या पद्धतीने सत्ता चालते. हुकुमशाही आणि धर्मांध राजकारण हे मुस्लिम देशांचा आतापर्यंत एकूण राजकीय विचार राहिलेला आहे. पाकिस्तान त्याला अपवाद नाही. आताही आपण पाहतो पाकिस्तान भारतामध्ये काही ना काही कुरापती करत असतो छोट्या छोट्या. अर्थात पाकिस्तान हे खूप बॅकवर्ड देश आहे आणि इंडिया ही आपली फॉरवर्ड आहे. भारताला खूप चांगलं भविष्य आहे. त्यामुळे आपण पाकिस्तान बरोबर आपली तुलना काही करण्यात उपयोग नाही. परंतु तरीही अशा देशामध्ये एका महिलेला पंतप्रधान पद मिळालं आणि तिची हत्या झाली. तर मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपण आज ते पाहतोय. 27 डिसेंबरची ती दिवस होता. लाहोरमध्ये त्यांची प्रचार सभा होणार होती. सगळ्यांनी त्यांना खूप लोकांनी सांगितलं होतं की तालिबानी, इतर दहशतवादी आणि लष्करातले काही घटक हे तुमची हत्या करू शकतात, कारण तुमची सत्ता येण्याची शक्यता आहे. परंतु त्यांनी त्या सगळ्या शक्यतांना नाकारलं, बाजूला ठेवलं आणि लाहोरमध्ये त्या प्रचार सभेत सहभागी झाले. सायंकाळची प्रचार सभा होती. 5:15च्या दरम्यान एक प्रचंड स्फोट झाला, गोळीबार झाला आणि त्यामध्ये बेनझीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, परंतु त्या
त्यांचा दरम्यान मृत्यू झाला. हा मृत्यू झाल्याच्या नंतर खूप शक्यता अशा चर्चेला येतात की आंतरराष्ट्रीय कोणत्या घटकाने त्यांची हत्या केली का बुवा, तालिबानने हत्या केली का, पाकिस्तानच्या ISI ने केली का, पाकिस्तानच्या लष्कराने केली का, किंवा विदेशी शक्तीचा हात होता का, असं बऱ्याच शक्यतांवरती चर्चा झालेली आहे. परंतु बेनझीर यांच्या हत्येचा काही उलगडा झालेला नाही. कारण ज्या देशामध्ये संबंधित यंत्रणेलाच वाटत नाहीये की आपण किंवा आपल्या जी काही घटना घडलेली आहे गुन्हेगाराची, तिच्यावरती जर का पडदा टाकायचा असेल तर त्या हत्येचा कधीच तपास लागू शकत नाही. बेनझीर यांची ही हत्या अशाच पद्धतीची होती. त्यामुळे बेनझीर यांच्या हत्येचा अर्थातच कोणी केली, कशी केली हे आपल्याला माहिती आहे, पण कोणी केली, कसा कट रचला याबद्दल अजूनही काही माहिती पुढे आलेली नाहीये. धन्यवाद.